पदरावरती जरतारीचा मोर नाचरा हवा, पदरावरती जरतारीचा मोर नाचरा हवा. संसारातून वेळ काढून खेळ खेळूया नवा. पैठणी घेऊन आला पहिली उघडताना नमस्कार. एक्सपर्ट हायजेनिक डिशवॉश बार प्रस्तुत होम मिनिस्टर मध्ये मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. दरवर्षी गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या असं विसर्जनाच्या दिवशी आपण सगळे मोठ्या उत्साहामध्ये म्हणत असतो. आणि आता गणपती बाप्पा येणार आणि या ठिकाणी विराजमान होणार, बाप्पांची प्रतिष्ठापना होणार आणि मग आपण सगळे प्रार्थना करणार की बाप्पा सगळ्यांचं सगळं चांगलं होऊ दे. त्यामुळे गणपती बाप्पांचा हा उत्सव साजरा करत असताना यंदासुद्धा होम मिनिस्टरचा प्रत्येक भाग हा जल्लोषातच साजरा होणार आहे. अनंत चतुर्दशीपर्यंतचे प्रत्येक भाग हे वेगळे असणार आहेत. आत्ता आपण ज्या ठिकाणी आहोत ते ठिकाण म्हणजे लालबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ गणेश गल्ली. सगळ्यात उंच मूर्ती सर्वात प्रथम कोणी निर्माण केली असेल, कुठल्या मंडळाने निर्माण केली असेल तर मला तरी वाटतं की गणेश गल्लीचा गणपती. आणखीन एक वैशिष्ट्य या मंडळाने जपलं ते म्हणजे दरवर्षी विशिष्ट देवळांचे देखावे करायचे. यंदासुद्धा एक पाऊल पुढे टाकलेलं आहे, कारण 85 वर्ष पूर्ण झाली हो या गणेशोत्सव मंडळाची. आणि त्यामुळे एक पाऊल पुढे टाकलेलं आहे आणि ते पाऊल असं आहे की यंदा थोडंसं भारताबाहेर जाऊन नेपाळमधलं प्रसिद्ध पशुपतीनाथ मंदिर, जिथे कितीतरी जणांच्या मनात असलं तरीसुद्धा जाणं शक्य नसतं, पण आज आपण लालबागमधल्या या गणेश गल्लीत आलो की साक्षात त्या ठिकाणाला भेट दिल्याचा आनंद मिळतो. तेव्हा आता सुरुवात करणार आहोत आजच्या भागाला. आजच्या भागात सुद्धा काही सासूबाई आणि काही सूनबाई एकमेकींसमोर उभ्या ठाकणार आहेत. एरवी घरात त्या उभ्या ठाकतातच, पण आज कशा सामोऱ्या जातात बघूया. सुरुवात करूया आजच्या भागाला. गणपती बाप्पा तुम्हा सगळ्यांना शुभेच्छा आहेत. हां, आज कोण जिंकेल असं वाटतं? सासू जिंकतील की सूनबाई जिंकतील असं? आज का कोणास ठाऊक, पण मला असं वाटतंय की सासूबाई जिंकणार. असं काही सांगता येत नाही, कदाचित सूनबाई पण जिंकू शकते. पण आता काही वेळामध्ये हा खेळ जो आता सुरू होतोय, एकतर इथे आल्यानंतर आत्ता या पहिल्या खेळामध्ये मला बघायचं आहे की अंताक्षरी खेळणार आहोत. पण ही अंताक्षरी आहे उखाण्यांची. एक अक्षर देणार, त्या अक्षरावरून एक उखाणा घ्यायचा आणि तो उखाणा मग त्याच्या शेवटच्या अक्षरावरून दुसऱ्या गटाने उखाणा घ्यायचा. अशा पद्धतीने या 6 जणी आणि या 6 जणी. बरं, तुम्ही ज्या पाठीमागे उभ्या आहेत त्याही या. जर तुम्हाला सुचला तर तुम्ही, पण पटकन जे अक्षर असेल त्यावरून तो उखाणा घ्यायचा. बोला गणपती बाप्पा. मुंबईच्या राजाचा स. सासू माझी प्रेमळ, ननंद माझी हौशी, नितीनाचं नाव घेते होम मिनिस्टर दिवशी. श. श वरून इकडे कोण घेणार बघूया. 1. शांत वाहे वारा, मंद चाले होडी, देवा सुखी ठेव शशी स्वातीची जोडी. जोडी. ड. 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 1. डमरू शंकराचा, स्वप्न माझ्या प्रीतीचा. च. 1. च. 2.
चांदीच्या चमच्यावरती नागाचं खूण आणि अशोकरावांचं नाव घेते. आहे मी खामकरांची सून. न 1 2 3. नारळाचं झाड आहे माझ्या दारात. जीवनरावांचं नाव घेते. सुखी आहे मी संसारात. अरे वा. त 1 त 2 त 3 त तलवारीतला 4 5. वेळ संपली. तबकडीवर बसला मुंबईचा राजा. हो, तबकडीवर बसला मुंबईचा राजा. अमितरावांचे नाव घेते. होम मिनिस्टर आले दारात. आपण बघितलं आता उखाण्यांची अंताक्षरी सुरू होती. सासू गटाला शेवटी उखाणा घेता आला नाही शेवटच्या क्षणी आणि मग विजेता ठरला सून गट. आत्ता या 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 नाही या पहिल्या फेरीत. तेव्हा त्यांना बक्षीस म्हणून आता 6 इकडे 1 2 3 4 5 6 आहेत ना. थांबा. नाही असं नाही होणार. पुढच्या खेळाला आता सुरुवात होणार आहे आणि या खेळामध्ये कुठले 3 गट जिंकणार ते सुद्धा महत्त्वाचं आहे. पण हा जो खेळ आहे या खेळाला सुरुवात करण्यापूर्वी मला आधी या सगळ्यांशी थोडासा संवाद साधायचा आहे. नमस्कार. नमस्कार. आपलं नाव सांगा. सौ मानसी जीवन कामत. सुनंदा गजानन कामत. बरं, खरं सांगा, इकडे गणपतीच्या इकडे आपण आहोत. सुनबाई खरंच घरी कशी वागते हो तुमच्याशी? तसं म्हणजे सगळं ऐकते ती, पण मुलांना अभ्यासाच्या बाबतीमध्ये जरा मारते वगैरे ते मला आवडत नाही. त्यांच्या मुला माझ्या नातवंडांना म्हटलं तुमच्या मुलाला अजून माझ्या मुलांना कसं मार. किती वाटली मला एकदम. पण धन्यवाद. तुम्हा दोघींनाही शुभेच्छा आहेत या खेळासाठी. मी सौ स्वाती शशिकांत परब. हा, मी सौ नोशना अमित परब. तुम्ही इकडे कशा काय आलात गणेश गल्लीत? आमच्या इथेच मी बॉर्न अँड बॉटअप मुंबई. गणेश कुठे? गल्ली. गणेश गल्ली. तुम्ही गणेश गल्लीतल्या आणि ते पण गणेश गल्लीतले. कहाणी में ट्विस्ट. मुंबईचा राजा पावला या ना. मग कसं काय जरा सांगा ना. इंटरेस्टिंग आहे म्हणून. पतंग छान उडवायचे. पतंग छान उडवायचे. ते पतंग छान उडवायचे आणि तुम्ही मधल्यामध्येच काढली. शुभेच्छा आहेत तुम्हाला या खेळामध्ये. नमस्कार. नाव सांगा. सौ रुपाली नितीन राणे. राणे. तुम्ही? मी सौ अनुप्रिता प्रीतम राणे. बर, तुमचं माहेर कुठलं? माझं माहेर समोरच्याच बिल्डिंग आहे. सरस्वती बिल्डिंग. सरस्वती. आणि सासर? स्वसाधारण. अरे गणेश गल्ली आहे का? प्रेम नगर. मला जरा बोलायला द्याल का? हे म्हणजे मॅरेज ब्युरोच झाला इकडे. शुभेच्छा आहेत तुम्हाला. काय इंटरेस्टिंग आहे. आता छातीत धडधडायला लागलंय. पुढे काय? तुमचं माहेर कुठलं? भांडूप. एक तरी बाहेर ना आली बाबा. आणि तुमचं माहेर? मालवण. मग आज काय वाटतं तुम्हाला? साधारणतः कुठला गट जिंकेल इकडचा असं वाटतंय? कदाचित आमचा जिंकेल. वा वा, कदाचित या जिंकणार म्हणाले आहेत. कळलं ना? आता बघूया तुमचं काय होतं. तुम्हाला शुभेच्छा आहेत अगदी मनापासून. माझं दर्शना अमित खामकर. बर. आणि माहेर? माहेर काळा चौकी शिर्के. मी अंजना अशोक खामकर. बरं, तुमचं बालपण कुठे गेलं सगळं आई? लालबागमध्येच. लालबाग मध्ये कुठे? पदमशी मेन्शन. आणि म्हणजे याच गल्लीत चौकात पाठीमागच्या. ज्यांची कोणाची लग्न होत नसतील ना त्यांनी एकदा तरी गणेश गल्लीत मुंबईच्या राजाचं दर्शन घ्यायला या रांगेत बरंच काही घडतं. खूप छान. तुम्हाला दोघींनाही शुभेच्छा आहेत. थँक्यू व्हेरी मच. नमस्कार. नमस्कार. तुमचं माहेर कुठलं? विक्रोळी. आणि तुमचं माहेर? पुण्याला. हो. चला, हे एक बरं झालं. मग मला तुम्हाला विचारायचंय की इथे अनेक चाळी आता टॉवर संस्कृती येऊ लागली. सिमेंटच्या भिंती वाढल्या तरी सुद्धा माणसाच्या मनातला जो ओलावा आहे तो कायम टिकून आहे. एकमेकांबद्दल नातं, एकमेकांबद्दल प्रेम, हे सगळं आहे. हे सगळं कशामुळे टिकून आहे असं तुम्हाला वाटतं? आय थिंक इथे भरपूर कल्चरल प्रोग्राम्स होतात, त्यामुळे येणं जाणं असतं एकमेकांकडे. आणि सगळे इथे आधीपासून राहतात ना, जसे स्वसदन सरस्वती, त्यामुळे सगळे अटॅचमेंट आहे एकमेकाला अटॅच आहे. किती छान आहे ना. बघा, हा उत्सव यंदा 85वं वर्ष साजरं करतोय
आणि हे काही तसं असंच होत नाही. हे एकमेकांशी असणारं प्रेम, त्या उत्सवाप्रती असणारी श्रद्धा आणि त्यातूनच हे सगळं होतं आहे. कारण आत्ता इथे एक पिढी उभी आहे, दुसरी पिढी खेळायलाही सज्ज आहे. मोठ्यांना बघत बघत छोटे पुढे सरकत असतात. आज बघणार आहोत की कोणाच्या चेहऱ्यावरती आनंद मिळणार आहे. या घरात काम एकत्र करत असतील, आता या खेळात कोण बाजी मारतंय तेही बघूया. खेळ सोपा आहे. दुर्वांच्या जुड्या ठेवलेल्या आहेत. गणपती बाप्पाला प्रिय असं जास्वंदाचं फूल आहे. आधी जास्वंद आणि दुर्वा यांची जुडी बांधायची आणि मग एक हार त्या संपूर्ण याचा तयार करायचा. दोघींनी मिळून हा खेळ करायचा आहे आणि सगळ्यात आधी तो हार असा पकडायचा आहे. हार पकडल्यानंतर ती फुलं पडली नाही पाहिजेत किंवा दुर्वा पडता कामा नयेत. सगळ्यात आधी ज्या 3 जोड्या खेळ पूर्ण करणार त्या पुढच्या खेळामध्ये दाखल होणार. तेव्हा या सगळ्या जणींना आपण आधी शुभेच्छा देऊया टाळ्या वाजवून. गणपती बाप्पा 1 2 3. गणपती बाप्पा मंगलमूर्ती. आधी जुड्या तयार करा, दुर्वा आणि फूल याच्या. लवकर बघूया कोण आधी खेळ पूर्ण करणार. कुठली जोडी सगळ्यात शेवटी विजेती ठरणार ते काही वेळात स्पष्ट होणार आहे. या सगळ्या ज्या आता गृहिणी इथे दिसत आहेत, 11 दिवस या संपूर्ण उत्सवामध्ये अशा तल्लीन होऊन आलेल्या प्रत्येकाची सेवा करत असतात. तांबुसकर परिवार आता या खेळामध्ये पुढच्या खेळात दाखल झालेला आहे. अभिनंदन. चला 2 नंबर हार पूर्ण केला तो कामतानी. नमस्कार, अभिनंदन. तुम्ही पुढच्या खेळात गेलेले आहात. त्यानंतर आघाडी घेतली खामकरांनी, त्यामुळे 3 नंबरला गेले खामकर. आता पुढचा खेळ होणार तो या 3 परिवारांच्या सोबत. पण त्याआधी मला सांगा की तुम्हाला या गणपतीचं वेगळेपण काय वाटतं? म्हणजे हा खूप जुना गणपती आणि सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे अगदी मी आता 66 वर्षाची आहे, पण मी अगदी लहान असतानापासून हा गणपती खूप मोठा, मी सगळ्यात पहिल्यांदा हा म्हणजे आपल्या गणेश गल्लीतला गणपती सगळ्यात मोठा होता. म्हणजे 22 फुटी जो गणपतीची उंची तेव्हापासून सुरू झाली. तुम्हाला ती पहिली मूर्ती आठवते? हो हो, अगदी आठवते. कुठली मूर्ती होती सांगा? ती मला वाटतं कमळातली मूर्ती होती. आजही कितीतरी जणांच्या घरात त्या गणपतीचा फोटो आहे, कमळातल्या मूर्तीचा. चला आता या तिघींपैकी कोण सगळ्यात पुढे जाणार पुढच्या खेळामध्ये ते बघणार आहोत. खेळ सोपा आहे. एक गणपतीचं नाव मी घेणार आणि गणपतीची नावं घेताना मी एक उदाहरण देतो तुम्हाला. समजा मी सगळ्यात आधी नाव घेतलं गणपती आणि मग त्यानंतर यांनी नाव घेतलं गणेश. यांनी बोलताना आधीचं नाव आणि आपलं नाव सुद्धा उच्चारायचं. म्हणजे गणपती गणेश, गणपती गणेश मंगलमूर्ती असं आपलं नाव वाढवत जायचं, पण आधीची नावं विसरायची नाही. आणि जे कोणी विसरणार त्यांनी 1 पाऊल मागे उभं राहायचं. अशा पद्धतीने हा खेळ सुरू राहणार. बघूया काय होणार आहे या खेळात. गणपती बाप्पा सुरुवात करतो तुमच्यापासून आणि पहिलं नाव मी घेऊन हा खेळ सुरू करतो आहे. गणपती. गणपती गजानन. गणपती गजानन गणेश. गणपती गजानन गणेश सिद्धिविनायक. गणपती गजानन गणेश सिद्धिविनायक मोरेश्वर. गणपती गणेश गजानन मोरेश्वर सिद्धिविनायक. खेळ सोडावा लागणार. आधी सिद्धिविनायक. खेळाला परत सुरुवात करणार, पण आता चूक चालणार नाही. गणपती. गणपती गजानन वक्रतुंड. गणपती गजानन वक्रतुंड सिद्धिविनायक. चुकलं. अभिनंदन, तुम्ही पुढे गेलाय. थँक्यू थँक्यू थँक्यू. चला सासू म्हणजे 3 सासूबाई खेळात खेळ खेळू लागल्या आणि मग आपण बघितलं की जिंकल्या कामत सासू. आता इथे या 3 सुना सज्ज आहेत खेळासाठी. हा खेळ खूप छान खेळ आहे. 5 निरांजनं, त्यामध्ये बाजूला असलेली तेलाची बाटली. लक्षात ठेवा 5ही निरांजनामध्ये त्या फुलवाती तयार करायच्या आहेत
तेल घालायचं आहे आणि मग पाचही त्या सगळ्यात आधी पेटवायच्या आहेत. ज्या हा खेळ सगळ्यात आधी पूर्ण करणार या तिघींपैकी त्या पुढच्या खेळात दाखल होणार. तेव्हा आपण टाळ्या वाजवून शुभेच्छा देऊया या तिघींनाही आणि सुरुवात करूया या खेळाला. 1 2 3. कुणी आधी अगदी म्हणजे 5 तुकडे कापसाचे केलेले आहेत. वारा सुद्धा बघा कसा इतका वेळ शांत होता, पण आता त्याने सुरुवात केलेली आहे यायला. कापसाचे वर वात राहून उभी राहिली पाहिजे आणि ती पेटत राहिली पाहिजे. लक्षात ठेवा, फुलवात जर अशी तेलात पडली तर ती मोजली जाणार नाही. सगळ्यात आधी 5ही फुलवाती पेटल्या पाहिजेत आणि ती ज्योत अशी पेटताना दिसली पाहिजे. नाही विजलेले. अभिनंदन. म्हणजे कामात सासू सुना नेहमी कामात असतात असं मला वाटतं. बरं मला सांगा, तुम्हाला आता कसं वाटतंय, कारण तुम्ही अंतिम फेरीत आलेले आहात, काय वाटतंय तुम्हाला? चांगलं वाटतंय. काय म्हणजे सासूबाईंना हरवणार? नाही, सासूबाई जिंकला तरी मला तितकाच आनंद होईल, कारण पैठणी तुम्हीच नेसणार. सासूबाई काय होईल असं वाटतं आज? बघू ना, काय ती जिंकली तरी पैठणी घरात येणार, मी जिंकली तरी घरातच येणार. त्यापेक्षा खेळ कशाला घेऊया, घेऊनच जा ना. खेळ हा खेळ आहे आणि तो क्षण प्रत्येकाला गाठायचाच असतो. आज या दोघी जणी हा खेळ खेळणार आहेत. बरं मिस्टर आलेत, कुठे आहेत? नमस्कार, या ना पुढे. कसं वाटतंय तुम्हाला? छान वाटतंय. खरं सांगा, कोण जिंकावं असं वाटतंय? आई जिंकली तर बरं वाटेल थोडं. खरं कारण हे आहे, आईला पैठणी मिळालं तर टेन्शन नाही, पण बायकोला मिळालं तर उचलावं लागेल. बरं मग एवढं असताना तुम्ही या बाजूला का उभे आहात? हरवण्यासाठी. सुरुवात करणार आहोत या खेळाला. मी ज्या ठिकाणी उभा आहे त्याच्या पाठीमागे हे अनेक नारळ इथे दिसत आहेत, श्रीफळ इथे दिसत आहेत. हे जसं चित्र आहे तसंच्या तसं चित्र तयार करायचं आहे. अनेक तुकड्यांमध्ये ते विभागलेलं आहे. बघणार आहोत सगळ्यात आधी हे चित्र कोण पूर्ण करणार, आणि या दोघींपैकी ज्या कोणी हे चित्र पूर्ण करणार त्या ठरणार आजच्या भागातल्या होम मिनिस्टर, ज्यांना मिळणार आहे. चला सुरुवात करूया खेळाला. 1 2 3 वेळ सुरू आहे. गणपती बाप्पा. खेळ खूप छान रंगला आणि उपविजेत्या ठरल्या सासूबाई. सासूबाईंना झी मराठीकडून हे चांदीचं नाणं. अभिनंदन. आणि आजच्या भागात विजेत्या ठरल्या सुनबाई. सुनबाईंना कुरकुरे सॉलिड मस्ती यांच्याकडून गिफ्ट हॅम्पर. लालबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ गणेश गल्ली या मंडळासाठी, या मंडळाचं प्रतिनिधित्व केलं आज कामत वहिनींनी. सुनबाई, तुमच्याकडे ही गणपती बाप्पाची मूर्ती झी मराठीकडून मंडळासाठी. आणि आजच्या भागामध्ये विजेत्या ठरल्या सुनबाई. सुनबाईंना तथास्तु पुणे यांच्याकडून ही पैठणी. होम मिनिस्टरचा आजचा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटणार अशीच एक पैठणी घेऊन एक्सपर्ट हायजेनिक डिशवॉश बार प्रस्तुत होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात याच जल्लोषात गणेश मंडपात लवकरच. धन्यवाद.